कुरुक्षेत्रावर भीष्म पितामह जेव्हा 100 बाणांच्या शय्येवर झोपलेले होते तेव्हा त्यांना रोज हा प्रश्न पडायचा की मी उभ्या आयुष्यात म्हणजे कौरवांना मदत करायची एवढं सोडलं, कारण ती एक वाईट घटना होती, कारण ते दुराचारी होते. तर ती चूक सोडली तर मी आयुष्यात कधी खोटं बोललो नाही, कोणाला फसवलं नाही, कोणाचं वाईट केलं नाही, मी सदोदित चांगलं केलं, कारण मी गंगा पुत्र आहे, मी म्हणजे पवित्रता जी आहे तिचा पुत्र आहे. तरी माझ्या आयुष्यात ही घटना का? तर ते स्वतःचे 99 जन्म बघून आले, पण त्यांना कुठेही त्यांची चूक नाही दिसली. त्यांना कळे ना की असं का. आणि रोज संध्याकाळी पांडव आणि माधव भेटायला यायचे. त्या दिवशीही आले, ज्या दिवशी हा शेवटचा 99वा जन्म त्यांचा पाहून झाला होता. आणि ते म्हणाले, माधवा आलास? तर म्हणाले, हो तात, मी आलोय. मग मला सांग. तर म्हणाले, हो मी आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आलोय. ते म्हणाले की अरे तुला माहित होतं तर मग आधीच का नाही दिलं? तर ते म्हणाले, माधव म्हणाले की अरे तुम्ही तुमचं कर्म कसं केलं असतात, 99 जोपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाहीत, ते जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत पुढची क्रिया करायचं कर्म माझं आहे, ते मी करू शकत नव्हतो. म्हणाले बरं सांग. तर म्हणाले थांबा. आणि मग श्रीकृष्णाने त्यांच्या मस्तकी असा हात ठेवला आणि त्यांना अजून दिव्य दृष्टी दिली की तुम्ही 100वा जन्म बघा. आणि ते जेव्हा 100व्या जन्मापर्यंत गेले तेव्हा ते एक राजकुमार होते. आणि तेव्हा शिकारीला जाणं खूप सहज गोष्ट होती. तेव्हा ते शिकारीला गेले होते आणि शिकारीला गेल्यावर त्यांचा बाण लागून एक पक्षी खाली पडला. आणि तो पक्षी खाली पडला तर तो काट्यांच्या जाळीत पडला. आणि काट्यांच्या जाळीत पडल्यानंतर त्या पक्षाच्या शरीरात जेवढे काटे रुतले होते ते 100 काटे होते. आणि त्या 100 दुःखांचं कर्म यांच्यासारख्या इतक्या महान व्यक्तीला सुद्धा 100 वर्षांनी 100 बाणांची शय्या हे भोगावं लागलं होतं. मग मला सांगा आपण कुठे आहोत? म्हणजे आपला सुतराम संबंध नाही अशी भावना माझी येते. मग जर त्यांना हे दुःख होऊ शकतं, त्यांना हा त्रास होऊ शकतो, त्यांना त्यांचं एक कौरवांचं कुल संपणं हे बघावं लागू शकतं या सगळ्या घटनेमध्ये, तर आपल्यासारख्या शूद्र माणसांना काही त्रास होणं हे खूप क्षुल्लक आहे. या सगळ्या घटनेमध्ये आपल्यासारख्या कलियुगांच्या मानवासाठी एक अद्भुत घटना घडणार होती. आणि ती म्हणजे या सगळ्या घटनेमध्ये युधिष्ठिर आणि भीष्म यांचा संवाद होताना श्रीकृष्णाबद्दल त्यांनी जी नावांची रचना केली ते म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. आणि म्हणून त्या नावाचा जितका जास्त जप केला जातो तितकं जास्त शौर्य म्हणा किंवा तुमची ऊर्जा, जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती तुम्हाला जास्त मिळते.